तुझ्या बाबांना शोधायचं आणि हे सगळं करत असताना आपली टीम त्याच्यावरही काम करते हा केडी। आपण तुझ्या बाबांना लवकरात लवकर शोधू केदार आणि त्यानंतर तुला कोणाचेही टोमणे ऐकावे लागणार नाही ना कोणाकडनं अपमान सहन करून घ्यावा लागेल। माझा अपमान होतो या गोष्टीचा मला राग नाही येत तारिणी। माझी आई मरणाच्या दारात उभी असताना सुद्धा तो माणूस आला नाहीये तिला बघायला, या गोष्टीचा जास्त राग येतो। मला ना त्या माणसाला विचारायचंय की मी आणि माझ्या आईने असं कोणतं पाप केलंय की तो आम्हाला असाच वाऱ्यावर सोडून निघून गेलाय। त्याला माहिती सुद्धा नाहीये ग की तो गेल्यानंतर मी आणि माझ्या आईने काय काय सहन केलंय। विचारायचंय मला त्याला आणि मी त्याला माझ्या बापाचा दर्जा कधीच नाही देणार, कधीच नाही। मी गेटच्या बाहेरपर्यंत बघून आलो, ती अंगठी घातलेला माणूस कुठेच नाहीये। मला असं वाटतंय की तो माणूस आतमध्येच आहे, इथेच कुठेतरी आहे। केदार, तू नक्की तो अंगठी घातलेला हात बघितलायस ना? नाही म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून सतत ह्याच विषयावर बोलतोय, तुला भास नाही ना झालाय? अगं तीच अंगठी होती आणि मला मनापासून वाटतंय की तो माणूस इथेच आहे। आपल्याला त्याला शोधावं लागेल। हे बघ केदार, जर तो माणूस इकडे असेल तर आपल्याला इथे असलेल्या प्रत्येकाचे हात तपासावे लागतील। हात कसे तपासणार आपण? पूजेला सुरुवात होत आहे, आपल्या कुलदेवीला आवाहन करण्यासाठी अक्षता वाटायला घ्या सर्वांनी। केदार, अक्षता द्यायच्या निमित्ताने आपण प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचू शकतो। थांब इरा, इरा इथे असेल तर कसं करणार ना? एक मिनिट, काय झालं आता काय कमी पडलं त्यांच्याकडनं? अजून तारिणींनी माफी मागितलेली नाहीये, साखरपुडा होणार कसा? अगं आपल्या मुलाचा साखरपुडा आहे ना, त्याकडे लक्ष द्या आता। हा, कोण कोणाची माफी मागतंय नाही मागतंय यापेक्षा आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा नाही का? त्याच्या आनंदासाठीच करते मी हे। असू दे, हे घ्या। हे का? अगं अहो, तुमची अंगठी कुठे आहे? आहे आधी अंगठी काढून ठेव, काय बोट सुजत चाललंय। काढ बघू, हळू 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 हळू। आणि हे काय? हाताला काय लागलं? काही नाही, मग अशी दारात बोट चिमटलं, बोट सुजायला लागलं होतं म्हणून हा म्हणाला अंगठी काढून ठेवा। हो, नाही तर ऑपरेट करायला लागलं असतं। हा छान, म्हणून काढली अंगठी बघ। आहे हा, पोटात अंगठी नाहीये। केदार, असं झालं असेल तर की कोणीतरी सामान द्यायला आलं, सामान दिलं आणि मग तो माणूस परत गेला? नाही, सगळं सामान आणलंय आणि जे उरलं होतं ते मी घेऊन आलोय। खांडेकरांचा एखादा पाहुणा असेल तर, जो लवकर गेला असेल कदाचित? नाही, हे बघ प्लीज असं बोलू नकोस। तो माणूस इतक्या माझ्या जवळ आलाय, तो असा सहसा नाही निघून जाऊ शकत। तो इथेच आहे। मला कळत नाही आपले प्रयत्न कमी पडतायत का? कत्री, हा बोल कत्री। ठीक आहे, मी आलो। हो आलोच। कत्री आलाय, मी ते घेऊन येतो। नाही थांब, मी जाते, तू इकडे शोधाशोध सुरू ठेव। हा नाही, मी जाऊन येतो। अरे केदार, अगं ठीक आहे, मी पण येतो। मला माहिती आहे की अंगठी शोधणं पण इम्पॉर्टंट आहे, पण युवराजचं सत्य समोर आणणं तेवढंच महत्वाचं आहे। दयानंद साहेब, तुमची सगळी मंडळी आली असतील तर आपण पूजेला सुरुवात करूया का असं गुरुजींनी विचारलंय। हो हो, नाही आमची पाहुणी मंडळी सगळी आली, आता करायला हरकत नाही। बर चालेल, सांगतो मी गुरुजींना। गुरुजी थांबा, आजी अशा कार्यक्रमात घाई करून चालत नाही। बेलसरेंनी दिलेला शब्द अजून पाळला गेलेला नाहीये। तारिणीने माफी मागितली नाहीये, त्यामुळे हा साखरपुडा होणार नाही।
पद्मिनी अगं देवाच्या कार्यात मोडता कशाला आणायचा आहे हा? अहो साखरपुडाच होणार नाहीये तर देवाला तरी त्रास का द्यायचा? पद्मिनीताई, नाही अहो तारिणी माफी मागेल हो, आपण त्यासाठी पूजा का थांबवून ठेवायची? हेच सांगून तुम्ही वेळ काढताय हो. आणि मला वाटत नाहीये की तारिणीला माफी मागायची इच्छा आहे. आणि मुळात ती दिसते कुठे इथे? नाहीच आहे इथे. आणि आपण विधीला सुरुवात करतोय. मी आधीच सांगितलं होतं, तारिणीने माफी मागितली तरच हा साखरपुडा होईल, नाहीतर हे लग्न मोडलं. पद्मिनीताई तुम्ही असं बोलू नका. मी माफी मागायला लावते ना तिला. अहो पण त्यासाठी तिने समोर तर यायला हवं ना. आहे कुठे तारिणी? काव्या, जा जरा तारिणीला बोलवून आणता. तारिणी तारिणी, तारिणी तारिणी. माफी मागायला नको म्हणून पळून तर नाही ना गेली तुमची तारिणी? अजिबात नाही. माझी तारिणी पळून जाणाऱ्यातली नाहीये. आहे कुठे? मामा, मी आतमध्ये सगळीकडे बघितलं पण तारिणी कुठेच नाहीये. मग बाहेर जाऊन बघ ना. हो. अरे कुठेच दिसत नाहीये. तो केदारही दिसत नाहीये. ती त्याचा हात धरून पळून जाऊन गेली का काय? मालती, हे काय बोलतेस? मुद्दाम करते हे तारिणी. तिला माझं सुख बघवतच नाही म्हणून ती पळून गेलीये.